मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन गृहनिर्माण धोरणाला मंजुरी देण्यात आली। माझा अधिकार या संकल्पनेतून 5 वर्षात 35 लाख घरं बांधण्याचा निर्णय राज्य शासनाने आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला। मुंबईत तंत्रज्ञानाचा वापर करून कॉमस्प्रेड बायोगॅस प्रकल्पाची उभारणी करण्याबाबत मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेण्यात आला आहे। या प्रकल्पासाठी देवनार येथील भूखंड सवलतीच्या दरात भाडेपट्ट्याने उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची अखेर मंत्रिमंडळात एंट्री झाली। भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। त्यांच्याकडे धनंजय मुंडेंकडे असणारं अन्न आणि नागरी पुरवठा खातं दिलं जाणार असल्याची माहिती। शपथ घेतल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयात येऊन त्यांच्या दालनाची पाहणी केली। मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील 204 या दालनाची भुजबळांनी पाहणी केली। हेच दालन धनंजय मुंडेंना देण्यात आलं होतं, मात्र अखेर 2 महिन्यांनी बंद असलेला कक्ष हा खुला करण्यात आला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढील आठवड्यात महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत। भारत-पाक युद्धानंतर शहांचा पहिलाच महाराष्ट्र दौरा असणार आहे। त्यावेळी अमित शहा 26 मे रोजी नांदेडमध्ये जाहीर सभा घेणार आहेत। तर मंत्री अतुल सावे यांनी जाहीर सभेच्या तयारीचा आढावा घेतला। इंदापुरातील श्री छत्रपती साखर कारखान्यावर पुन्हा एकदा अजित पवारांचे वर्चस्व पाहायला मिळाले। त्यांचे 21 पैकी 21 उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झालेत। कारखान्यावर जय भवानी माता पॅनलची एक हाती सत्ता आली। जय भवानी माता पॅनलनं छत्रपती बचाव पॅनलचा सुपडा यावेळी या निवडणुकीमध्ये साफ केला। दहिवडीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या नीलम जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। सागर पोळ यांच्या विरोधात भाजप राष्ट्रवादीच्या 14 नगरसेवकांनी अविश्वास ठराव मंजूर केल्यानंतर नगराध्यक्षपदाची निवडणूक पार पडली। वाहनधारकाकडे स्वतःची पार्किंग व्यवस्था नसेल तर ती संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने उपलब्ध करून देणं गरजेचं आहे। त्या दृष्टीने प्रत्येक महापालिकेने त्यांच्या उद्याने आणि मैदानांच्या खाली पार्किंगची व्यवस्था निर्माण होईल अशा पद्धतीने रचना करावी, असं निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले। अरुण डोंगळे यांनी गोकुळ अध्यक्षपदाचा अखेर राजीनामा दिला। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांनी राजीनामा देण्याचं नाकारलं होतं, मात्र इतर संचालकांनी विरोध केल्याने त्यांनी अखेर राजीनामा दिला।